नमस्कार. गुरुकुल प्रबोधिनीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. PSI मुख्य परीक्षेसाठी IPC हा एक महत्त्वाचा विषय आहे की जो तुम्हाला IPC एकटा विषय 20 मार्क मिळवून देतो. कदाचित यापुढे त्याचं वेटेज आणखी वाढण्याची शक्यता आहे आणि हा विषय बऱ्याच विद्यार्थ्यांना किचकट वाटतो. या विषयावर आयोग अलीकडच्या काळात प्रश्नांची व्याप्ती ही वाढवत आहे. मग आयोग उदाहरणं विचारत असतं. मग समजा चोरीचा गुन्हा आहे आणि त्याच्या आधारावर काही उदाहरण विचारलं जातं. मग ते उदाहरण एकच उदाहरण आपल्याला चोरीच्या गुन्ह्यामध्ये पण दिसतं. तेच उदाहरण वेगळ्या मार्गानं आपल्याला फौजदारी पात्र अपहार या गुन्ह्यामध्ये दिसतं. तेच उदाहरण आपल्याला फौजदारी पात्र न्यासभंग ह्या गुन्ह्यामध्ये दिसतं. मग विद्यार्थी एकच उदाहरण वेगवेगळ्या सेक्शनमध्ये फिरत असल्यामुळं विद्यार्थी गोंधळून जातो. नेमकं ते उदाहरण कोणत्या सेक्शन अंतर्गत आहे, कोणत्या गुन्ह्याअंतर्गत आहे हे विद्यार्थ्यांना लवकर कळत नाही. तर त्यासाठी एक मार्गदर्शन करणारा आजचा हा व्हिडिओ असेल. कायद्याकडे बघताना किंवा त्या कायद्याच्या उदाहरणाकडे बघताना नेमका तुमचा दृष्टिकोन कसा पाहिजे, म्हणजे तुमचा आयोगामध्ये विचारलेला प्रश्न चुकणार नाही किंवा तुम्हाला गुन्ह्याअंतर्गत म्हणजे एक गुन्हा आणि दुसरा गुन्हा याच्यामधला जो काही परस्पर संबंध आहे तोही कळेल आणि त्यांच्यातला नेमका फरक काय तो सुद्धा कळेल. तर त्यासाठी तुम्हाला एक मार्गदर्शन करणारा हा व्हिडिओ आहे. तर याचा तुम्हाला परीक्षेमध्ये खूप फायदा होऊ शकतो. तर चोरीचा गुन्हा आहे. ॲक्च्युली आयोगानं हे सगळे प्रश्न विचारलेलं बघ, म्हणजे हे सगळं मी ऑनलाईन लेक्चरमध्ये सुद्धा जे आयोगानं विचारलेलं आहे तर ते थोडं निळ्या अक्षरानं दाखवलेलं आहे, म्हणजे तुम्हाला पटकन कळेल की कोणता आयोगानं विचारलेलं आहे आणि कोणतं विचारलेलं नाही. तर हे सगळे घटक निळ्या अक्षराने दाखवलेले सगळे घटक आयोगाने विचारलेले आहेत. बरोबर. आयोगाने हे सुद्धा विचारले मालमत्तेचे गुन्हे हे कोणत्या कलमापासून कोणत्या कलमापर्यंत आहेत. कलम 378 पासून 462 पर्यंत आहेत. आणि प्रकरण सुद्धा महत्त्वाचं आहे. मालमत्तेच्या विरोधातले गुन्हे कोणत्या प्रकरणामध्ये समाविष्ट आहेत, तर प्रकरण 17. ओके. तर आता मी मूळ विषयाकडे जातो की आपल्याला एकच उदाहरण वेगवेगळ्या अँगलनं कसं फिरतं आणि आपल्याला कसं लक्षात ठेवायचं. आता बघा, चोरीचा नेमका गुन्हा कसा घडतो, चोरीचा नेमका गुन्हा कसा घडतो त्यासाठी आपल्याकडे एक उदाहरण आहे. तर ते उदाहरण मी अगोदर तुम्हाला सांगतो. बरं, हे एक उदाहरण आहे. हे उदाहरण ॲक्च्युली आयोगानं विचारले. आयोगानं विचारताना काय म्हणलंय, क ला यच्या ताब्यातील घरामध्ये टेबलावर यची अंगठी मिळते. या बाबतीत अंगठी यच्या कब्जात आहे आणि क ने ती अप्रामाणिकपणे हलवली तर क ने कोणता गुन्हा केला. तर इथं आयोगानं प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. क ने कोणता गुन्हा केला, तर उत्तर काय, क ने चोरी केली. ओके. तर हे आयोगानं प्रश्न विचारलेला आहे. तर नेमका चोरीचा गुन्हा, मग हेच उदाहरण वेगवेगळ्या मार्गाने कसं फिरतंय बघू आपण एकदा. बघा, म्हणजे आयोगानं हा प्रश्न विचारला. बघा बघा, सेम प्रश्न आयोगानं विचारला, फक्त काही स्टेटमेंटमध्ये बदलते. अ ला झच्या मालकीच्या व ताब्यातील घरामध्ये टेबलवर अंगठी मिळून आली व तो ती अप्रामाणिकपणे उचलून घेऊन गेला. अशा वेळेस अ ने कोणता गुन्हा केला, अर्थात काय, चोरीचा गुन्हा केला. हे आयोगानं प्रश्न विचारलेला आहे. आता नेमका चोरीचा गुन्हा कसा घडतो बघा. आता बघा, म्हणजे आपण अंगठीचंच उदाहरण घेऊ. समजा इथं आपण असं म्हणतो, ए हा जो व्यक्ती आहे तर तो आरोपी आहे, म्हणजे त्याच्यावर चोरीचा आरोप आहे. बी हा जो व्यक्ती आहे तर तो त्या अंगठीचा मालक आहे आणि त्याच्या बाबतीत अन्याय झालाय, म्हणजे तो काय हो, पीडित आहे. म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला आपण याला व्हिक्टिम म्हणतो. इंग्लिशमध्ये फौजदारी गुन्ह्यामध्ये पीडित जो व्यक्ती आहे त्याला व्हिक्टिम म्हणतो. त्याचा बळी गेला म्हणजे काय, त्याच्यावर अन्याय झाला. आणि ए व्यक्ती आरोपी आहे म्हणजे तो ॲक्युज्ड आहे. तर इथं हा जो व्यक्ती आहे तर त्याला आपण काय म्हणतो, हा ॲक्युज्ड आहे आणि हा व्हिक्टिम आहे, किंवा हा कंप्लेन करतो, हा कंप्लेनंट आहे. हा कंप्लेन करतो, हा कंप्लेनंट आहे. बघ, तक्रारदार आहे. आता इथं जर आपण असं म्हणतोय, बी हा त्या घराचा मालक आहे, त्यानं आपल्या घरामध्ये असलेल्या टेबलावर आपली अंगठी काढून ठेवली आणि ए हा व्यक्ती बीच्या घरामध्ये काम करणारा नोकर आहे.
बी हा घराचा मालक घरामध्ये नाही हे बघून ए ह्या आरोपीनं काय केलं किंवा ए ह्या व्यक्तीनं काय केलं, ती अंगठी तिथून उचलली. आणि त्याचा उद्देश काय, आता ही अंगठी उचलायची, सराफाच्या दुकानात जायचं, ती मोडायची आणि त्याचे पैसे घ्यायचे आणि ते आपल्या संसारासाठी वापरायचे किंवा स्वतःसाठी काही खर्च करायचे. तर इथं गुन्हा चोरीचा घडला. मग आपण सामान्य जीवनामध्ये वावरत असताना आपण प्रत्येक ठिकाणी चोरी झाली चोरी झाली चोरी झाली अशा काही गोष्टी आपण बोलतो. तर खरंच चोरी होण्यासाठी काय असणं अपेक्षित आहे हे कळणं गरजेचं आहे. खरं तर हा जो आपलं लेक्चर आहे हे PSI किंवा MPSCचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तर महत्त्वाचं आहेच, पण समाजामध्ये वावरताना एखादा गुन्हा नेमका कसा घडतो हे कळण्यासाठी इतर सामान्य लोकांच्या बाबतीत सुद्धा, सामान्य म्हणण्यापेक्षा इतर जनतेच्या बाबतीत सुद्धा हा महत्त्वाचा आहे. तर आता बघा, चोरीचा गुन्हा होण्यासाठी काय लागेल, तर पहिलं स्टेटमेंट आहे की ते कृत्य संमतीशिवाय झालेलं असतं. म्हणजे काय, ए ह्या व्यक्तीची अंगठी आहे, अंगठी ती जी अंगठी आहे ती ए ह्या व्यक्तीची आहे. तर ए व्यक्तीची अंगठी आहे, तर मालक कोण आहे अंगठीचा, बी व्यक्ती आहे. बी व्यक्ती त्या अंगठीचा मालक आहे. तर बी व्यक्तीच्या मालकीची अंगठी आहे. जर बी व्यक्तीनं स्वतःहून त्या ए ह्या नोकराला जर अंगठी दिली असती तर चोरी झाली असती का? नाही. म्हणजे इथं आपण काय म्हणतोय की चोरी होण्यासाठी हे कृत्य कसं पाहिजे, विदाऊट कन्सेंट, म्हणजे संमती नसली पाहिजे. विदाऊट कन्सेंट, संमती नसली पाहिजे. म्हणजे ही अंगठी घेऊन जाण्यासाठी ह्या व्यक्तीची संमती नसली पाहिजे, तर मग चोरीचा गुन्हा घडतो. मग ती संमती कशी असेल, मग जर समजा एखादी संमती कशी असते, स्पष्ट असू शकते किंवा उपलक्षित संमती असते, त्याला आपण म्हणतो गर्भित अर्थानं संमती, त्याला आपण म्हणतो इम्प्लाइड कन्सेंट, किंवा गर्भित अर्थानं संमती. म्हणजे उदाहरणार्थ काय, तो बी व्यक्ती मालक घरामध्ये आहे आणि त्याच्या समोरच असलेली अंगठी त्या नोकरांनी उचलली आणि त्याच्या समोर घेऊन गेलाय आणि मालक काहीच बोलत नाहीये. तर मग तुमच्या समोर जर समजा नोकर अंगठी घेऊन चाललाय तरी तुम्ही त्याच्याकडे बघतच थांबलाय, तुम्ही त्याला कुठलेही प्रतिसाद देत नाही, तुम्ही त्याला कुठेही हरकत निर्माण करत नाही, तर कायदा म्हणतो या गोष्टीला तुमची मूकसंमती होती. त्यामुळं संमती ही प्रत्येक वेळेस स्पष्टच असली पाहिजे असं नाही, ती मूक सुद्धा असू शकते. बरोबर. तर त्यामुळं चोरीचा गुन्हा होण्यासाठी काय लागेल, संमतीशिवाय ते कृत्य पाहिजे. पुन्हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, इथे एक आणखी शब्द आहे, अप्रामाणिकपणाचा उद्देश. अप्रामाणिकपणाचा उद्देश. आता अप्रामाणिकपणाचा उद्देश हा म्हणजे काय, तर अप्रामाणिकपणाचा उद्देश सेक्शन 24 अंतर्गत अप्रामाणिकपणे म्हणजे काय दिलेलं आहे. अप्रामाणिकपणे त्याला आपण म्हणतो डिसऑनेस्टली. तर डिसऑनेस्टली किंवा अप्रामाणिकपणे म्हणजे काय हे सेक्शन 24 दिलं IPC मध्ये. आणि ते काय म्हणतंय की अप्रामाणिकपणाचा उद्देश म्हणजे असा उद्देश की त्या उद्देशामध्ये कुणाचा तरी गैरलाभ होतो आणि कुणाचा तरी गैरहानी होते. बरोबर आहे. ह्याला आपण गैरलाभला म्हणतो रॉंगफुल गेन आणि गैरहानीला म्हणतो रॉंगफुल लॉस. रॉंगफुल गेन, रॉंगफुल लॉस. मग आता इथं उद्देश काय, अप्रामाणिकपणाचा उद्देश आहे. मग अप्रामाणिकपणाच्या उद्देशामध्ये काय असतं की कुणाचा तरी गैरलाभ होईल आणि कुणाची तरी गैरहानी होईल. आता बघा, इथं गैरलाभ आणि गैरहानी कुणाची झाली बघा. गैरलाभ कुणाला झाला, ह्या नोकराला झाला. हा जो आरोपी नोकर आहे ह्या नोकराला गैरलाभ झाला. कसं काय, त्या अंगठीवर त्याचा कायदेशीर हक्क नसताना बेकायदेशीर मार्गाने त्याचा लाभ झालाय. शब्द लक्षात येतोय बघा. त्या अंगठीवर ए ह्या व्यक्तीचा कायदेशीर हक्क नसताना ए ह्या नोकराला बेकायदेशीररित्या लाभ झालेला आहे. तर बेकायदेशीररित्या लाभ झालाय त्याला आपण म्हणतो गैरलाभ किंवा रॉंगफुल गेन. रॉंगफुल गेन कोणाला झाला हो, ए व्यक्तीला. आणि बी व्यक्तीच्या बाबतीत रॉंगफुल लॉस, गैरहानी. मग गैरहानी कसं झालं, त्या अंगठीवर बी ह्या व्यक्तीचा कायदेशीर हक्क असताना बेकायदेशीर मार्गानं बी व्यक्तीची हानी झाली. म्हणजे त्या अंगठीवर कायदेशीर मार्गानं बी व्यक्तीचा हक्क होता, मात्र
बेकायदेशीर मार्गानं बी व्यक्तीचा काय झालं, हानी झाली, त्यामुळे त्याचा रॉंगफुल लॉस झाला म्हणजे गैरहानी झाली. म्हणजे चोरीचा गुन्हा घडण्यासाठी कुणाचा तरी गैरलाभ होणं गरजेचं आहे आणि कुणाचा तरी गैरहानी होणे गरजेचं आहे. गैरलाभ कोणाचा आहे, नोकराचा, आणि गैरलाभ हा नोकराचा आणि गैरलाभ नोकराचा आणि गैरहानी ही ह्या मालकाची, पीडित व्यक्तीची. म्हणजे काय, चोरी होण्यासाठी अप्रामाणिकपणाचा उद्देश लागेल. जर अप्रामाणिकपणाचा उद्देश नसेल तर गुन्हा घडणार नाही. म्हणजे उदाहरणार्थ काय, समजा घरामध्ये मालक नाही आणि नोकराला वाटलं मालकांना टेबलवर अंगठी ठेवलेली आहे, दुसरा कोणतरी येऊन उचलून घेऊन जाईल, त्यापेक्षा त्यानं काय केलं, मालकाचा नुकसान होऊ नये, ती मालकाच्या अंगठीची चोरी होऊ नये म्हणून त्यांनी ती अंगठी घेतली, खिशात घातली, आणि मालक ज्यावेळी दिसेल किंवा मालक जिथं कुठं त्यांना, म्हणजे मालक ज्यावेळी बाहेर असेल, कधी आत आला तर त्याच्या हातात दिली, साहेब ही तुमची अंगठी तुमच्या टेबलवर पडली होती, कोणतरी घेऊन जाईल म्हणून मी ही घेतली होती. बघा, खरं तर त्यानं चोरी एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी हलवली होती. संमती होती का मालकाची तिथून टेबल उचलायला? नाही. पण प्रश्न असा आहे, इथं चोरी आहे का व नाही, का अप्रामाणिकपणाचा उद्देश नव्हता. म्हणजे मालकाच्या अंगठीची चोरी होऊ नये म्हणून सद्भावपूर्वक, चांगल्या प्रामाणिकपणे, चांगल्या भावनेनं त्यानं तिथून अंगठी उचलली, तर हे कृत्य गुन्हा सदरामध्ये येत नाही. हे कृत्य IPC अंतर्गत 378 अंतर्गत चोरीचा गुन्हा होत नाही. कारण काय नाही, अप्रामाणिकपणाचा उद्देश नाही. पुढं म्हणजेच हे तुम्हाला सांगितलं. तर मग अप्रामाणिकपणाचा उद्देश म्हणजे काय, गैरलाभ किंवा गैरहानी होण्याच्या उद्देशाने केलेलं कृत्य. हा पॉईंट क्लिअर केला. आता इथं काय होणं अपेक्षित आहे बरं, इथं ही मालमत्ता कशी असली पाहिजे, ही मालमत्ता जंगम असली पाहिजे. बघा, आयोग प्रश्न विचारतो की चोरीची विषयवस्तू पुढीलपैकी कोणती आहे, किंवा मग आता विषयवस्तू हा शब्दच आपल्या दृष्टीने नवीन असतो, कारण कायद्याची एक विशिष्ट परिभाषा आहे, हे शब्दच आपल्याला कळत नाहीत. चोरीची विषयवस्तू कोणती, किंवा इंग्लिशमध्ये त्याला आपण म्हणतो सब्जेक्ट मॅटर कुठला, जर हे शब्दच तुम्हाला कळाले नाहीत तर तुम्हाला उत्तरापर्यंत पोहोचता येणार नाही. त्यामुळं ह्या कायद्याची परिभाषा व्यवस्थितपणे कळली पाहिजे. आता इथं आपण म्हणतोय की चोरीचा गुन्हा घडण्यासाठी ती वस्तू जंगम मालमत्ता असली पाहिजे. मग जंगम मालमत्ता म्हणजे काय, इंग्लिशमध्ये त्याला आपण म्हणतो मुव्हेबल प्रॉपर्टी, म्हणजे त्याला आपण म्हणतो की चल संपत्ती, जंगम मालमत्ता किंवा मुव्हेबल प्रॉपर्टी, म्हणजे जी प्रॉपर्टी, जी मालमत्ता एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी हलवू शकतो अशी मालमत्ता. आता मग मी आणखी त्याच्यामध्ये खोलामध्ये जात नाही, एवढा आपल्याकडे आता वेळ नाही आहे. पण मग कुठली मालमत्ता आहे, दागदागिने ही एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी नेता येईल, मुव्हेबल प्रॉपर्टी आहे, किंवा 4 व्हीलर 2 व्हीलर किंवा पैसा अडका, ह्या गोष्टी एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी हलवता येईल. म्हणजे चोरी ही केवळ कशाची होऊ शकते, जंगम मालमत्तेची होऊ शकेल. घराची चोरी होऊ शकत नाही, घर ही स्थावर मालमत्ता आहे. येतं लक्षात. शेतातलं उभं पीक आहे त्याची चोरी होऊ शकत नाही, कारण ते जमिनीमध्ये रखडलेलं आहे. येतं का लक्षात. तर त्यामुळं पण जर उदाहरणार्थ उभं पीक आहे आणि उभं पीक ज्यावेळी चोरून नेण्याच्या दृष्टीनं कापलं जातं, समजा चंदनाचं झाड कोणीतरी कापून नेलं, तर मग ज्या क्षणी ते जमिनीपासून वेगळं केलं अप्रामाणिकपणाच्या उद्देशानं, त्या क्षणी ती जंगम मालमत्ता झाली आणि त्या क्षणी ती विषयवस्तू चोरीची झाली. ओके. पण जमिनीमध्ये रखडलेलं किंवा जमिनीमध्ये उभं असलेलं चंदनाचं झाड ही स्थावर मालमत्ता आहे. ज्या क्षणी तोडाल त्या क्षणी त्याची जंगम मालमत्तेमध्ये रूपांतर होतं आणि ती चोरीची विषयवस्तू बनते. ओके. म्हणजे लक्षात ठेवा की उपहासात्मक असं म्हणलं जातं, काय आपल्या मराठी पिक्चरमध्ये कुठंतरी विहीर चोरीला गेली किंवा कुठं रस्ता चोरीला गेला, एखाद्या रस्ता तयारच झालेला नाही, मात्र रस्त्यासाठी निधी सँक्शन झालेला आहे, अशा काही गोष्टी असतात. तर अशा परिस्थितीमध्ये काय की मग आपण म्हणतो की रस्ता चोरीला गेला, विहीर चोरीला गेली, हे सामान्य भाषेत, लेमॅन भाषेमध्ये बोलण्याचे शब्द आहेत. पण कायदा काय म्हणतोय, चोरी फक्त कशाची असते, जंगम मालमत्तेची. जर मालमत्ता जंगम नसेल तर ती चोरीची विषयवस्तू होणार नाही आणि गुन्हा हा चोरीचा होणार नाही. म्हणजे चोरीचा गुन्हा असण्यासाठी मालमत्ता कशी पाहिजे, जंगम मालमत्ता पाहिजे.
पुन्हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, ती वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवली पाहिजे. आयोग त्याला शब्द वापरते स्थानभ्रमिष्ट करणं. म्हणजे चोरीचा गुन्हा होण्यासाठी ती जंगम मालमत्ता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलली पाहिजे. म्हणजे आपल्या उदाहरणामध्ये काय झालं, ह्या नोकरानं तिथून ती मालमत्ता उचलली, म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मालमत्ता हलवली, तर त्याला शब्द आणखी मराठीमध्ये काय आहे, स्थानभ्रमिष्ट करतो. म्हणजे जे त्याचं स्थान आहे ते हलवतोय, स्थानभ्रमिष्ट करतो, तर मग चोरीचा गुन्हा आहे. ती वस्तू हलवल्याशिवाय चोरीचा गुन्हा होणार नाही. समजा एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये आहे ती चोरी, बऱ्याच दिवस झालं मालकाची अंगठी एका ठिकाणी दिसते आणि थोड्या दिवसानंतर आपण ती मालमत्ता घेऊन जाऊ, म्हणजे तुम्ही अजून हलवली नाही. जोपर्यंत हलवत नाही तोपर्यंत चोरीची मालमत्ता किंवा त्याला चोरीचा गुन्हा म्हटलं जाणार नाही. पुन्हा एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ती मालमत्ता त्या व्यक्तीच्या कब्जामध्ये पाहिजे. आता बघा नवीन शब्द आला, पजेशन, कब्जा. म्हणजे ती मालमत्ता बी हा जो मालक आहे त्याच्या कब्जामध्ये पाहिजे. आता कब्जा म्हणजे आपण म्हणतो की तुमचा त्याच्यावर ताबा आहे. आता याचा अर्थ अत्यंत व्यापक आहे. तर कब्जा असणं म्हणजे काय बघा, आपण म्हणलं की समजा हा पेन माझ्या कब्जात आहे, माझ्या हातात आहे म्हणजे कब्जात आहे, बरोबर. पण मग जर समजा ह्या मालकानं काय केले, ह्या मालकानं अंगठी त्याच्या टेबलवर ठेवले आणि तो इकडून तिकडून कुठेतरी बाहेर फिरतोय, मग आता त्याच्या घरामध्ये असलेल्या टेबलावरची अंगठी त्याच्या कब्जात आहे का, हा कायद्यासमोरचा प्रश्न आहे. तर कायदा याचं उत्तर काय देतोय, यस, ती अंगठी त्याच्या कब्जात आहे. म्हणजे घर जर त्याच्या मालकीचं आहे किंवा तो भाडेकरू आहे, जरी तो त्या घराचा भाडेकरू जरी असला तरी प्रत्येक वेळी त्या घराचा मालकच असला पाहिजे असं काय का नाही. काही विशिष्ट कालावधीसाठी शांततापूर्ण उपभोग करण्यासाठी कायद्यानं तो भाडेकरू आहे आणि तशा प्रकारचा करार झालाय. त्यामुळं तो मूळ त्या इमारतीचा, त्या घराचा मालक नसला तरी चालेल, पण तात्पुरत्या स्वरूपामध्ये त्याच्याकडे कब्जा आहे, तर त्याच्याकडे ताबा आहे. त्यामुळे त्या घराचा त्याच्याकडे ताबा आहे, त्या घरातल्या असलेल्या टेबलावर त्याचा ताबा आहे, त्या टेबलावर असलेल्या अंगठीवर त्याचा ताबा आहे. त्यामुळं ती वस्तू तुमच्या ताब्यात असण्यासाठी प्रत्येक वेळेस तुमच्या ती हातातच असली पाहिजे असं नाही. येतं का लक्षात? किंवा प्रत्येक वेळेस त्या अंगठीचा तुम्ही मालक असला पाहिजे असं काही नाही, हे लक्षात घ्या. उदाहरणार्थ समजा बी हा जो व्यक्ती आहे आणि आपण म्हणतो की बी व्यक्तीनं त्याच्या घरामध्ये टेबलवर अंगठी ठेवले आणि ती अंगठी नोकरानं तिथून उचलली अप्रामाणिकपणाच्या हेतून. असं पण असू शकतं बी ह्या व्यक्तीला कुणीतरी अंगठी तात्पुरत्या स्वरूपामध्ये घालण्यासाठी दिलेली आहे. खरं तर त्या अंगठीचा मालक त्याचा मित्र आहे कोणीतरी आणि तात्पुरत्या स्वरूपामध्ये ह्याला अंगठी घालायला दिलेली आहे. मग हा गुन्हा, मग आता खरं तर ती अंगठी कुठल्या तर सी व्यक्तीची आहे, ती अंगठी कुठल्या तर सी व्यक्तीची आहे, बी व्यक्तीची पण अंगठी नाही. पण असंच सी व्यक्तीनं बी व्यक्तीला ती अंगठी आवडली, मग सी व्यक्ती म्हणला धर घाल, 4-5 दिवसासाठी वापर आणि परत मला दे. खरं तर त्या अंगठीचा मालक बी व्यक्ती नाहीच आहे. तरी सुद्धा कायदा म्हणतो चोरीच्या बाबतीत आता पीडित व्यक्ती कोण आहे, बीच व्यक्ती. कारण बी व्यक्ती जरी त्या अंगठीचा मालक नाही तरी तो कब्जा मालक आहे. शब्द लक्षात येतोय का बघा. बी व्यक्ती जरी तो त्या अंगठीचा मालक नाही तरी सुद्धा तो काय, कब्जा मालक आहे. आणि त्यामुळं जरी तो मालक नसला, तो केवळ कब्जा मालक जरी असला तरी सुद्धा चोरीचा गुन्हा घडला. म्हणजे नोकर म्हणू शकत नाही साहेब ती तर अंगठी तर तुमची थोडीच मालकीची आहे, ती तर तुमच्या मित्राची आहे, कारण नोकराला जर माहीत असेल तर. तसं नाही. येते का लक्षात? कायदा म्हणतोय बी जरी मालक नाही तर तो काय, कब्जा मालक आहे. पॉईंट लक्षात घ्या. आता म्हणजे फक्त त्या मालमत्तेचा कब्जा असणं पुरेसं आहे, मालक असण्याची गरज आहे का नाही. एखाद्या व्यक्तीच्या कब्जातील जंगम मालमत्ता हलवतो म्हणजे स्थानभ्रमिष्ट करतो. आता काय, मग एवढं सगळं घडलं तर चोरीचा गुन्हा झाला. त्याशिवाय चोरीचा गुन्हा झाला असं म्हटलं जाणार नाही. आपण सामान्य भाषेमध्ये लगेच आपण म्हणतो की चोरीचा गुन्हा झाला, पण लक्षात घ्या चोरीचा गुन्हा होण्यासाठी काय काय लागेल. ते कृत्य संमतीशिवाय घडलं पाहिजे. त्या बाबतीत काय व्हायला पाहिजे,
त्या बाबतीत काय व्हायला पाहिजे, अप्रामाणिकपणाचा उद्देश पाहिजे, म्हणजे गैरलाभ गैरहानी पाहिजे, म्हणजे कुणाचा तरी गैरलाभ होईल, कुणाचा तरी गैरहानी होईल. त्यानंतर एखाद्या व्यक्तीच्या कब्जातली ती मालमत्ता पाहिजे, आणि ती मालमत्ता कशी पाहिजे, जंगम मालमत्ता पाहिजे, आणि ती मालमत्ता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवली पाहिजे, त्याशिवाय गुन्हा घडणार नाही. एवढं सगळं एकत्रित असेल तर आणि तरच चोरीचा गुन्हा घडेल, अन्यथा चोरीचा गुन्हा घडणार नाही. म्हणजे जर त्या कब्जातली मालमत्ता हलवली, जंगम मालमत्ता हलवली, पण अप्रामाणिकपणाचा उद्देश नाही, गुन्हा नाही. संमतीनं हलवली तरी गुन्हा नाही, म्हणजे किंवा एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी हलवली नाही, गुन्हा नाही. मालमत्ता जंगम नाही, गुन्हा नाही. कब्जा नाही, गुन्हा नाही. आता कब्जा नाही, गुन्हा नाही याचं उदाहरण काय सांगू शकतो बघा, पुढे आपण ते उदाहरण घेतोय. जर हीच अंगठी जर सार्वजनिक रस्त्यावर पडलेली, जो सार्वजनिक रस्ता आहे तिथं अंगठी पडलेली आहे, जाता जाता एखादा व्यक्ती आपल्या कामासाठी चाललाय किंवा घरी चाललाय आणि रस्त्यावर त्याला अंगठी पडलेली दिसली, त्यानं ती अंगठी उचलली. अंगठी काय म्हणून उचलली तर जवळच्या पोलीस स्टेशनला जायचं आणि ही अंगठी द्यायची आणि ह्याचा मालक शोधा म्हणून सांगायचं, किंवा त्याच्यावर जर काही विशिष्ट शिक्का असेल, विशिष्ट दुकानाचा शिक्का असेल तर त्या सराफाच्या दुकानाकडे नेऊन द्यायची. पण क्लिअर आता ह्या सोन्याच्या बाबतीत लगेच मालक शोधणं, अंगठीच्या बाबतीत मालक शोधणं एवढं सोपं नाही, पण तरी पण तो मालक शोधण्यासाठी त्यानं उचललेली आहे. आणि शेवटी काय असतं की ज्याचा कोणीच मालक नाही असं दिसतंय, त्याचा शेवटी कोण मालक असतो, सरकार हे त्याचा मालक असतो. त्याला आपण म्हणतो प्रिन्सिपल ऑफ इश्चित, कायद्यामध्ये त्याला काय म्हणलं जातं, प्रिन्सिपल ऑफ इश्चित. म्हणजे ज्याचा कोणी वारस नाही, ज्याचा कोणी दावेदार नाही, त्याचा दावेदार कोण असतो, सरकार. बघा, म्हणजे कुणाच्या मालकीची नसलेली, म्हणजे थोडक्यात काय, कुणाच्या कब्जात नसलेली ती अंगठी रस्त्यावर पडलेली आहे आणि ती मालमत्ता जर समजा ती अंगठी तुम्ही रस्त्यावरून उचलताय, ती अंगठी जर रस्त्यावरून उचलली तर कोणताच गुन्हा नाही. का गुन्हा नाही, कारण ती कुणाच्या कब्जात नव्हती. जर ती कुणाच्या कब्जात असती तर चोरी झाली असती, पण कुणाच्या कब्जात नसताना मालमत्ता तुम्ही जर समजा उचलली तर कोणताच गुन्हा नाही. पण जर ती मालमत्ता आता ही आपण लगेचच ह्याचा मालक न शोधता लगेच आपण सराफाच्या दुकानात जाऊन ती मोडून आपण स्वतःच्या संसारासाठी पैसे खर्च करू असा जर तुमचा उद्देश असेल तर तो आता चोरीचाही गुन्हा होत नाही, तो गुन्हा होतो सेक्शन 403 अंतर्गत फौजदारी पात्र मालमत्तेचा अपहार, मिसअप्रोप्रिएशन ऑफ प्रॉपर्टी, सेक्शन 403. लक्षात आलं, म्हणजे एकच उदाहरण कसं फिरते. म्हणजे चोरी होण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी लागतील, त्याशिवाय चोरी होणार नाही. येते लक्षात. मग आयोगाने याच्याच आधारावर एक प्रश्न विचारला बघा, काय हा आयोगाचाच प्रश्न आहे, क्रॉप करून घेतलेला आपण. जो कोणी कोणत्याही व्यक्तीच्या कब्जातून कोणतीही जंगम मालमत्ता त्या व्यक्तीच्या संमती वाचून अप्रामाणिकपणे घेऊन जाण्याच्या उद्देशानं ती तशी घेता यावी यासाठी तो काय करतो, स्थानभ्रमिष्ट करतो किंवा स्थानभ्रष्ट करतो, त्याला काय म्हणतात, त्याला चोरी म्हणतात. बरोबर. जर मराठीमध्ये खरं तर हा कायदा मूळ इंग्लिशमधला आहे, त्याचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन केलेलं असतं, त्यामुळं कायद्याची भाषा ही जास्त किचकट आहे. ॲक्च्युली हे कायदे मग एकदम वेगळ्या परिभाषेतले आहेत, तर ते लवकर त्याचा नेमका अर्थ आहे तेच कळत नाही. पण ह्या कायद्याची एकदा जर तुम्हाला सवय झाली वाचून तर तुम्हाला हे शब्द पटकन कळते. येते लक्षात. मग जर समजा तुम्हाला मराठी जर समजा वाचायला अवघड गेलं तर तुम्ही इंग्लिश पण तसं वाचू शकता, पण जर तुम्ही व्यवस्थितपणे पुन्हा हे सेक्शन वाचताय तर तुम्हाला क्लिअरपणे कळेल. आता नवीन असताना तुम्हाला थोडी कायद्याची भाषा कठीण वाटेल, पण ह्या जर गोष्टी व्यवस्थित तुम्हाला कन्सेप्ट तुमच्या कळल्या, तुमच्या क्लिअर सगळ्या गोष्टी एकमेकाच्या लिंकेज क्लिअर झाल्या तर ह्या गोष्टीमध्ये तुम्हाला काही अवघड वाटणार नाही, बघता क्षणी तुम्हाला प्रश्न सुटेल. येतं लक्षात. आणि मग हे पण उदाहरण हे घेतलेलंच आपण, ते अंगठीचंच उदाहरण ह्या आयोगाने विचारलेलं आहे. आता बघा, हे एक उदाहरण आहे, हे पण आयोगाने विचारलेलं आहे, हे उदाहरण पण आयोगाने विचारलेलं आहे, आयोगाने हे उदाहरण घेतलंय. आता ह्या अंगठीच्या बाबतीत आणखी काय बघा, जर समजा एका व्यक्तीने काय केलं, दुसऱ्या व्यक्तीच्या हातातनं अंगठी हिसकावून घेतली आणि समुद्रात फेकून दिली, नदीत फेकून दिली, कुठल्या तर झाडाझुडपात फेकून दिली, एखाद्या जंगलात फेकून दिली किंवा गटारात फेकून दिली, तर गुन्हा चोरीचा घडला का? नाही. तर गुन्हा घडला मिसचिफ, आगळीक करणं. येतं लक्षात. तर गुन्हा हा अपकृतीचा किंवा मिसचिफ, त्याला मराठीमध्ये मग
अपकृती, अगळीक करणं, हे सगळे वेगवेगळे शब्द आहेत. तर इंग्लिशमध्ये त्याला आपण म्हणतो मिसचीफ झालं, अपकृती. तर आता बघा प्रश्न असा आहे किंवा उदाहरणार्थ आपण जे उदाहरण बघितलं होतं त्या व्यक्तीने काय केलं असतं, जर त्या मालकाची अंगठी टेबलवरनं उचलली असती आणि जर समजा टॉयलेटमध्ये गेला आणि टॉयलेटच्या भांड्यात टाकून दिली, किंवा वॉशरूममध्ये गेला, बाथरूममध्ये गेला आणि बाथरूमच्या त्या ड्रेनेजमधून खाली टाकून दिली, जाळीमधून खाली टाकून दिली. मग आता जर समजा ते ड्रेनेजमध्ये गटरामध्ये जर समजा अंगठी गेली तर आता गैरहानी झाली. कुणाचा गैरलाभ झाला का हो? कुणाचा गैरलाभ नाही झाला. इथं लक्षात घ्या. त्या नोकराने पण अंगठी घेतली आणि कुठून टाकली? गटरात टाकून दिली. आता त्या नोकराचा तरी गैरलाभ झाला का हो? त्याचाही गैरलाभ, त्याचा लाभ झाला का? नाही. म्हणजे तो असता तरी लाभ झाला असता तर तो गैरच असता, गैरलाभ. पण त्याचाही तो लाभ झाला, त्यालाही लाभ झाला नाही. मात्र इथे एकच गोष्ट घडली, कुणाची तरी गैरहानी झाली. त्या अंगठीच्या मालकाची काय झाली हो? गैरहानी झाली. त्यामुळं गैरहानी आणि गैरलाभ ह्या दोन गोष्टी इथं येत नाहीत. फक्त काय येतं? फक्त गैरहानी येते. आणि त्यामुळं तो सेक्शन, ते कृत्य चोरीच्या गुन्ह्यामध्ये येत नाही. ते कुठे येतं? मिसचीफमध्ये येतं, अपकृतीमध्ये येतं. म्हणजे बघा एकच उदाहरण आहे. झेडला गैरहानी व्हावी या हेतूनं यानं काय केलं? त्या झेडची अंगठी नदीत फेकली, समुद्रात फेकली, गटारात फेकली, तर कुठला गुन्हा घडला? मिसचीफ. पॉईंट लक्षात येतोय? म्हणजे एकच उदाहरण वेगवेगळ्या मार्गाने कसं फिरतं बघा. पुन्हा आणखी असे बरीच काही उदाहरणं आहेत पुढं. हे तर उदाहरण आपण घेतलं बघा अंगठीचं. पुढं हे एक उदाहरण असं आहे बघा की आपण आपल्या उदाहरणामध्ये जे सांगितलं होतं, त्या नोकरानं मालकाच्या घरातल्या टेबलावर असलेली अंगठी उचलली, अप्रामाणिकपणे उचलली, तर चोरी झाली. इथं काय सांगितलं बघा. समजा हा जो नोकर आहे आणि जो अंगठीचा मालक बी हा जो त्या घर मालक आहे, घराचा मालक आहे. तर याच्या बाबतीत इथं काय सांगितलं बघा. हे ह्या नोकरानं काय केलं? त्या टेबलवरची अंगठी उचलली, पण त्याला वाटलं की आता जर अंगठी उचलली आणि आपण सराबाच्या दुकानात गेलो तर लगेच मालक काय करेल? त्या अंगठीचा शोधाशोध करेल. जवळच्या आसपासच्या सराबा दुकानदाराला त्याचे कॉन्टॅक्ट आहेत सगळ्याबरोबर. तर मग ते सराबाच्या दुकानाला फोन करून कुणी अंगठी विकलेली आहे का याची चौकशी करेल. सगळ्या कामगारांच्या घरातल्या नोकरांची झडती घेईल आणि तो सापडला जाईल. या सापडला जाण्याच्या भीतीनं नोकर काय करतो? अंगठी घेतो आणि ती घराच्या बाहेर घेऊन जात नाही. त्यानं काय केली? टेबलवरून अंगठी उचलली आणि घरामध्येच कुठंतरी कार्पेट टाकलेलं आहे, मॅट टाकलं आहे आणि त्याच्या खाली ठेवली. अशा ठिकाणी ठेवली की मालकाला सापडणं ही संभवनीय नाही, मालकाला ती सहजासहजी सापडणार नाही, अशा ठिकाणी ठेवली. जर समजा ती अंगठी उचलून जर टेबलवरून जर समजा दुसरं कुठंतरी अशा सोप्यावर ठेवली, बाकी कुठंतरी ठेवली की जेणेकरून मालकाला दिसेल, तर असं नाही. त्यानं अशा ठिकाणी लपवून ठेवली की मालकाला ती सहजासहजी सापडणं शक्य नाही. पण उचलताना त्याचा हेतू काय होता? आता ही लगेच आपण विकायची नाही. त्यानं अप्रामाणिकपणे उचललं. त्यानं ती अंगठी अप्रामाणिकपणे उचलली आणि कुठंतरी अडगळीत ठेवून दिली, कुठंतरी त्या घरात असलेल्या कार्पेटच्या खाली ठेवून दिली की जेणेकरून मालकाला ती सहजासहजी सापडणार नाही. आणि त्यानं काय विचार केला? मालक शोधेल, आठवडाभर, 2 आठवडाभर, महिन्यानंतर मालक विसरून जाईल आणि मग आपण ती संधी साधून ती तो अडगळीत ठेवलेली ती अंगठी घ्यायची आणि विकून यायचं आणि ते पैसे स्वतःसाठी वापरायचे. आता इथं प्रश्न काय आहे? संमती होती का? नाही. संमतीशिवाय कृत्य. जंगम मालमत्ता आहे का? हो, अंगठी ही जंगम मालमत्ता आहे. एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी हलवली का? हो, हलवली. अप्रामाणिकपणाचा उद्देश होता का? हो, कुणाला तरी गैरलाभ व्हावा, म्हणजे त्या नोकराला गैरलाभ व्हावा आणि मालकाला गैरहानी व्हावी, हा उद्देश होता. पुन्हा इथं आपल्याला सगळे पॉईंट एकत्रित. पुन्हा कब्जा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. त्या अंगठीवर मालकाचा कब्जा होता का? होता. मग त्यांच्या कब्जातून ती उचललेली आहे. आता प्रश्न असा आहे की इथं गुन्हा चोरीचा झाला का? चोरीचा झाला. पण गुन्हा चोरीचा म्हणजे ह्या उदाहरणाचा हेतू काय? इथं चोरीचा गुन्हा कधी घडला असा आयोग इथं प्रश्न विचारू शकेल. इथं चोरीचा गुन्हा कधी घडला? त्यानं ज्या क्षणी ती अंगठी उचलली त्या क्षणी चोरीचा गुन्हा घडला का? त्यानं ते मॅटच्या खाली अंगठी ठेवली त्यावेळी गुन्हा घडला
का जेव्हा महिनाभरानंतर तिथून अंगठी उचलून तो सराफाच्या दुकानात गेला आणि विकून टाकली त्यावेळी गुन्हा घडला? कोणत्या वेळी गुन्हा घडला? तर कायदा म्हणतो ज्या क्षणी तुम्ही अप्रामाणिकपणे ती अंगठी उचलली त्या क्षणीच चोरीचा गुन्हा घडला. येतं लक्षात? म्हणजे कोणत्या स्टेजला चोरीचा गुन्हा घडला याचं मार्गदर्शन करणारं हे उदाहरण आहे. तर आयोग हे उदाहरण, एवढं सगळं आयोग उदाहरण विचारतं बघा. एवढं सगळं उदाहरण वाचायचं आणि आयोग प्रश्न विचारते कोणता गुन्हा घडवला. तर बघा काय मी जे उदाहरण सांगितलं तेच आहे. येच्या घरामध्ये येच्या अंगठीत, आणि बघा ही सगळी उदाहरणं खुद्द IPC मधली आहेत. आयोग बहुतांशी जी तुम्हाला उदाहरणं विचारतं ती मूळ IPC कायद्यामधलीच उदाहरणं विचारतं. बऱ्याच वेळा आयोगानं या उदाहरणाच्या आधारावर, त्या सेक्शनच्या आधारावर स्वतः पण काही उदाहरणं तयार केलेली आहेत, नाही असं नाही, पण कायद्यातली उदाहरणं अत्यंत अगोदर महत्त्वाची आहेत. मग त्याच्या आधारावर तो जर तुम्हाला कन्सेप्ट कळला त्याच्या आधारावर मग आयोगानं कसंही तुम्हाला उदाहरण तयार करू द्या, तुम्हाला व्यवस्थितपणे उत्तरापर्यंत पोहोचता येईल. म्हणजे कधीकधी आयोग IPC मध्ये दिलेलं उदाहरण सोडून स्वतः त्याच्या आधारावर काहीतरी उदाहरण तयार करतं, त्या कन्सेप्टच्या आधारावर स्वतः प्रश्न तयार करतं. मग ज्या लोकांचा पाठांतरावर भर आहे त्या लोकांना अशा प्रकारचे प्रश्न सुटतच नाहीत आणि ते रिझल्टपर्यंत पोहोचत नाहीत. तर कन्सेप्ट समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं. जर चोरीचा गुन्हा जर व्यवस्थितपणे जर तुम्हाला कळला तर आयोगाने कसाही प्रश्न विचारू द्या तुम्हाला प्रश्न सुटायला पाहिजे. येतं का लक्षात? त्यामुळे कन्सेप्च्युअल क्लॅरिटी अत्यंत महत्त्वाची आहे. एक वेळ डिपार्टमेंटल PSI परीक्षेसाठी काही फॅक्च्युअल प्रश्नांची संख्या जास्त आहे, तिथेही कन्सेप्च्युअल प्रश्न आहेत, पण डायरेक्ट PSIला काय डिमांड आहे आयोगाकडून की तुमची कन्सेप्च्युअल क्लॅरिटी पाहिजे. आणि ह्याच गोष्टी पुन्हा तुम्हाला मुलाखतीमध्ये सुद्धा तेवढ्याच ताकदीने विचारले जातात, हे लक्षात घ्या. बघा काय म्हणलंय, येच्या घरामध्ये येची अंगठी टेबलवर असल्याचे क पाहतो. आपली झडती घेतली गेल्यास आपण सापडू या भीतीनं क ला अंगठीचा ताबडतोब अपहार करण्याचे धाडस न झाल्यामुळं तो लगेच त्या अंगठी उचलून ती वस्तू जाऊन तो विकत नाही किंवा ती अंगठी जाऊन विकत नाही, त्याचं धाडस झालं नाही आणि त्यामुळे ती अंगठी अशा ठिकाणी तो लपवतो घरातच की ती याला केव्हाही सापडणे अत्यंत असंभवनीय आहे. केव्हाही सापडणे अत्यंत असंभवनीय आहे. उद्देश कोणता आहे? उद्देश हा आहे की ती हरवल्याचा विसर पडल्यानंतर अंगठी जिथं लपवलेली आहे त्या जागेमधून ती अंगठी काढून विकावी. या बाबतीत क ने अंगठी प्रथम ज्यावेळी हलवली त्याच वेळेस त्यानं चोरीचा गुन्हा केला. म्हणजे हे उदाहरण नेमका चोरीचा गुन्हा कोणत्या स्टेजला घडतो याचं मार्गदर्शन करणारा हे उदाहरण आहे. येतं लक्षात? हे लक्षात ठेवा. म्हणजे एकच उदाहरण कसं फिरवलं बा. पुन्हा हे तुम्हाला मध्ये उदाहरण सांगितलं. आपल्याकडे काय सांगितलं की जर समजा तीच अंगठी जर सार्वजनिक रस्त्यावर पडलेली असली तर आता कुणाचा कब्जा आहे का? सार्वजनिक रस्ता आहे म्हणजे कुणाचा कब्जा नाही. ती अंगठी त्याच्या घरात होती, मग तो खरा मूळ मालक आहे का भाडेकरू आहे हे महत्त्वाचं नाही, पण त्याच्या कब्जामध्ये होती. पण जर आता हीच अंगठी जर रस्त्यावर पडलेली आहे तर ती सार्वजनिक रस्त्यावर आहे, तिथं कुणाचाही कब्जा नाही. ज्या क्षणी तुम्ही अप्रामाणिकपणाच्या उद्देशाने उचलताय त्या क्षणी कुठला गुन्हा घडला? फौजदारी पात्र अपहार, कलम 403 403. येतं लक्षात? तर फौजदारी पात्र अपहार घडला. पण जर समजा तुम्ही ती वस्तू ती अंगठी कुठल्या उद्देशाने उचलताय, ही कुणाची तर अंगठी, जर समजा तुमच्या समोर एखादा व्यक्ती गाडीवरून गेला आणि तुम्हाला दिसतंय की त्याच्या हातातून अंगठी खाली पडलेली आहे किंवा त्याच्या एखाद्या बॅगमधून एखादं अंगठी असलेलं पॉकेट खाली पडलेलं आहे अंगठीचे, म्हणजे तो नुकतीच जर एखादा व्यक्ती अंगठी सोन्याच्या दुकानातून घेऊन आलेला होता आणि तो गाडीवर चाललेला होता आणि त्याच्या खिशातून ती अंगठी पडते किंवा ती डब्बी त्याचं पॅकेट पूर्ण पॅकेजेस असलेली अंगठी पडते, तर तो ज्यावेळी तो व्यक्ती तो अंगठी रस्त्यावरून चालणारा व्यक्ती तो उचलतोय, पण उचलताना उद्देश काय? त्याला हाक मारायची, थांबवायची आणि त्याच्या हातातली त्याची ती मालकीची अंगठी देऊन टाकायची, तर कोणताही गुन्हा घडला नाही. पण जर समजा तुम्हाला लक्षात येतंय तुमच्या समोर तो व्यक्ती चाललाय, त्याच्या खिशातून अंगठी पडलेली आहे आणि तुम्ही ती अशा हेतूने उचलताय, चला आता आपल्याला संधी आली, तुम्ही उचलताय, म्हणताय की नाहीतरी आता आपल्याकडे पैसे नव्हते, बरं झालं तुमच्या डोक्यात आलं की देवानंच आपल्याला संधी चालून आली आणि देवानंच आपल्याला ही जणू काही अंगठी भेट दिली. हा मनामध्ये चुकीचा भाव ठेवून जर तुम्ही अंगठी उचलताय
तर कायदा म्हणतो की तुम्ही कुठला गुन्हा केला, फौजदारी पात्र अपहार केला. येतं का लक्षात? मालमत्तेचा, जी मालमत्ता तुमची नाही त्या मालमत्तेचा तुम्ही स्वतःच्या फायद्यासाठी वापर करताय, फौजदारी पात्र अपहार. खरं तर हा सेक्शन 403 आणखी भला मोठा आहे, पण मग आता आपण ह्या व्हिडिओमध्ये एवढं सगळं घेऊ शकत नाही, तर जेवढं महत्त्वाचं इथं आहे तेवढं तुम्हाला सांगितलं. क ला भर रस्त्यावर कुणाच्याही कब्जात नसलेली अंगठी पडलेली मिळते. ती क ने घेतल्याने त्याने मालमत्तेचा फौजदारी पात्र अपहार केलेला असला तरी त्यानं काय केलं नाही, चोरी केली नाही. म्हणजे हा सेक्शन काय सांगायला लागला? खरं तर चोरीच्या गुन्ह्यामध्ये एकूण 16 उदाहरणं दिलेली आहेत. 16 एक्झाम्पल्स आहेत. इलस्ट्रेशन त्याला आपण म्हणतो, इलस्ट्रेशन. तर 16 उदाहरणं दिलेली आहेत. तर ही उदाहरणं अत्यंत महत्त्वाची आहेत. तर इथं मग काय हो, इथं त्यानं चोरी केली नाही, पण कुठला गुन्हा आहे? फौजदारी पात्र अपहाराचा गुन्हा केलाय. पुढं ॲक्च्युली आपली जी काय PSI लॉची ऑनलाईन बॅच जी आहे, तर ज्यांना कुणाला ऑनलाईन बॅच जॉईन करण्याची इच्छा आहे त्यांनी आपलं गुगल प्ले स्टोअरवर आणि तुमच्या आयफोनच्या iOS पण त्याच्यावर पण, हे ॲप स्टोअरवर पण हे ज्ञानेश्वर पाटील्स गुरुकुल प्रबोधिनी नावाचं ॲप आहे. त्या ॲपवर जाऊन तुम्हाला आपला कोर्स खरेदी करता येईल. त्या ॲपवर तुम्हाला 2-3 असे डेमो व्हिडिओ पण दिसतील की PSI कायदा समजून घेताना. या व्हिडिओमध्ये आपण PSI कायद्यामध्ये असलेल्या अत्यंत महत्त्वाच्या संकल्पना समजून सांगितलेल्या आहेत. तर तुम्हाला हा डेमो व्हिडिओ पण तुम्हाला ॲपमध्ये फ्री व्हिडिओमध्ये पाहता येईल. त्यानंतर गुन्ह्याच्या अवस्था अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. तर नेमका गुन्हा कसा घडतो, कशा अवस्था आहेत, तोही एक व्हिडिओ आहे. त्यानंतर PSI कायदा याच्या संदर्भातली परीक्षेची रणनीती किंवा अभ्यास कसा करावा या संदर्भातला पण हा तिसरा व्हिडिओ आहे. म्हणजे हे 1, 2 आणि अजून एक तिसरा व्हिडिओ आहे की परीक्षेच्या स्ट्रॅटेजीबद्दल किंवा अभ्यास कसा करावा, एकूण तुमच्या गुणांचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे, हे पण 3 व्हिडिओ याच्यामध्ये आहेत. तर ज्यांची इच्छा असेल तर त्यांनी हा कोर्स खरेदी करावा. ओके. जर तुम्हाला काय प्रॉब्लेम आला तर तुम्ही या नंबरवर, हा क्लासचा नंबर आहे आपला, तर क्लासच्या नंबरवर फोन करून तुम्हाला काही जर तांत्रिक अडचणी आली तर तुम्ही फोन करून काही प्रश्न विचारू शकता. ओके. पुढं आता एक वेगळ्या मार्गाने उदाहरण आहे. बघा, जर इथं प्रश्न असा आहे, आयोग तुम्हाला प्रश्न विचारू शकतं, एखादा व्यक्ती स्वतःच्याच मालमत्तेची चोरी करू शकतो का? एखादा व्यक्ती स्वतःच्याच मालमत्तेची चोरी करू शकतो का? तर याचं उत्तर आहे येस. म्हणजे एखादा व्यक्ती स्वतःच्याच मालमत्तेची चोरी करू शकतो. कसं आहे बघा, की आता उदाहरणार्थ इथे एक असं उदाहरण आहे, ए हा व्यक्ती आहे आणि ह्याचं स्वतःच्याच मालकीचं घड्याळ आहे, ह्याच्या स्वतःच्या मालकीचं घड्याळ आहे आणि घड्याळ चांगलं महागडं घड्याळ आहे. पण त्याला ह्या ए व्यक्तीला कधीतरी पैशाची गरज पडते आणि त्यामुळे तो काय करतो, हे घड्याळ दुसऱ्या व्यक्तीकडे तो तारण म्हणून ठेवतो. म्हणजे ह्या व्यक्तीकडे ते घड्याळ हे तारण म्हणून ठेवलं जातं. बी ह्या व्यक्तीकडे ते घड्याळ तारण म्हणून ठेवतो. ए व्यक्ती म्हणतो की घड्याळाची किंमत एक 10,000 रुपये आहे, पण मला आज 1,000 रुपये लागणार आहेत, मला आज अत्यंत पैशाची गरज आहे, तर मला पैसे उसने दे, तात्पुरतं तुमच्याकडे तारण म्हणून हे माझं घड्याळ राहू द्या. बी ह्या व्यक्तीनं ए ह्या व्यक्तीचं घड्याळ तारण म्हणून ठेवलं. ॲक्च्युली तारण त्यामध्ये पण पुन्हा गहाण ठेवणं, तारण ठेवणं. ज्यावेळी स्थावर मालमत्ताच्या बाबतीत प्रश्न येतो त्यावेळी मॉर्गेज म्हणतो, तारण. आणि जंगम मालमत्ता आहे त्याच्या बाबतीत आपण म्हणतो प्लेज किंवा पाऊंड, त्याला मराठीमध्ये हडप करणं म्हणतो किंवा त्याला प्लेज गहाण ठेवणं असं म्हणतो. बरोबर. तर त्यानं काय केलं, तर त्यानं ती अंगठी ह्या ए ह्या व्यक्तीकडे हडप म्हणून ठेवली किंवा पाऊंड म्हणून ठेवली किंवा गहाण ठेवली. आता पण ए व्यक्तीनं पुढं काय केलं, ए व्यक्तीनं बी व्यक्तीचे जे ठरलेले पैसे आहेत ते दिले नाहीत, मात्र बी व्यक्तीच्या हातातून
स्वतःचंच घड्याळ काढून घेतलं. खरं तर घड्याळ एच्याच व्यक्तीच्या मालकीचं आहे, पण बी व्यक्तीच्या हातातून ते काढून घेतलं तर आता ते चोरीचा गुन्हा झाला. मग बघा कायद्यामध्ये प्रश्न काय विचारला होता आपण की एखादा व्यक्ती स्वतःच्याच मालमत्तेची चोरी करू शकतो का, तर त्याचं उत्तर काय एस आहे. का? कारण खरं तर त्या घड्याळाचा कब्जा सध्या बी ह्या व्यक्तीकडे होता. बी ह्या व्यक्तीकडे कब्जा कोणत्या अर्थानं होता हो? सिक्युरिटी म्हणून होता, प्रतिभूती म्हणून होता. येतं लक्षात? सिक्युरिटी म्हणून होता किंवा प्रतिभूती म्हणून होता. आपण इकॉनॉमीमध्ये प्रतिभूती सिक्युरिटी हा शब्द वापरतो. तर तसं इकॉनॉमीमध्ये ज्या शासकीय प्रतिभूती असे शब्द आपण वापरतो किंवा खाजगी प्रतिभूती, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, तर गव्हर्नमेंट सिक्युरिटीज प्रतिभूती जसा शब्द आहे तसा सिक्युरिटी. म्हणजे बी या व्यक्तीकडे त्या घड्याळाचा कब्जा कोणत्या अर्थानं होता? जोपर्यंत ए हा व्यक्ती त्याचे पैसे चुकते करत नाही तोपर्यंत तो कायदेशीर तो त्या घड्याळाचा कब्जा मालक होता. म्हणजे मालक कोण आहे हो? ए, आणि कब्जा मालक कोण आहे? बी. तर कायद्याच्या दृष्टीनं जरी तुम्ही ते पैसे न देता बीच्या हातातून घड्याळ हिसकून घेताय तर कायदा म्हणतो, त्याच्या कब्जातून काढून घेताय तर कायदा म्हणतो ए हा व्यक्ती स्वतःच्याच मालमत्तेचा चोर आहे, स्वतःच्याच मालमत्तेची त्यांनी काय केली हो? चोरी केली. येतं लक्षात? का? आणि जर समजा ए व्यक्तीनं बी व्यक्तीचे ठरलेले पैसे दिले आणि तरी तो घड्याळ काढून घेत नाही तर मग मात्र त्यानं त्याच्या कब्जातून घड्याळ काढून घेतलं तर चोरी नाही. पण ए व्यक्ती बी व्यक्तीला काहीतरी देणं लागतो. जोपर्यंत त्याचे ते उसने घेतलेले पैसे देत नाहीत तोपर्यंत त्याचा कब्जा मालक कायद्याच्या दृष्टीने कोण आहे हो? बी व्यक्ती. आणि अशा अवस्थेमध्ये जर ए व्यक्ती त्याच्या कब्जातून घड्याळ काढून घेतोय तर कायदा म्हणतो ए व्यक्तीनं स्वतःच्याच घड्याळाची चोरी केली. बघा इथं ऍक्च्युली हे दुसऱ्या उदाहरणाला अटॅच आहे, ते बघणार आहे आपण. कने आपलं घड्याळ ए कडे हडप पाऊंड म्हणून ठेवलेलं आहे. त्या घड्याळावर त्यानं जे उसने घेतलेले पैसे होते ते चुकते न करता जर त्याने यच्या संमतीशिवाय जर ते घड्याळ त्याच्या कब्जातून काढून घेतलं, ते घड्याळ ही क ची स्वतःची मालमत्ता जरी असली, त्याची स्वतःची जरी मालमत्ता असली तर घड्याळाची त्यानं चोरी केली आहे असं म्हटलं जातं. कारण ते त्यानं कुठल्या हेतून घेतलंय? अप्रामाणिकपणाने घेतलंय. इथं उद्देश एचा उद्देश काय? अप्रामाणिकपणाचा उद्देश आहे. म्हणजे त्याचे उसने घेतलेले पैसे बुडवायचे, म्हणजे बी व्यक्तीला काय होईल हो? गैरहानी होईल. आणि गैरलाभ कोणाला होईल? ए व्यक्तीला गैरलाभ होईल. ह्या अप्रामाणिकपणाच्या हेतूने हे कृत्य केलं म्हणून कायदा म्हणतो हा गुन्हा कुठला आहे? चोरीचा गुन्हा आहे. पुढं आता तेच उदाहरण आहे बघा. तेच उदाहरण काय बघा. आता जर समजा तुमचं घड्याळ नादुरुस्त झालंय, बिघडलेलं आहे, आणि ते घड्याळ तुम्ही घड्याळ दुरुस्त करणाऱ्या एखाद्या दुकानात गेला आणि त्याच्याकडे ते दुरुस्तीसाठी ठेवलं. आता जर समजा त्यानं ते घड्याळ दुरुस्त करून ठेवलेलं आहे आणि तुम्ही आता काय करताय की त्याला पैसे न देता ते घड्याळ त्याच्या कब्जातून काढून घेऊन येत आहे. आणि जर समजा तुम्ही त्या दुकानात गेला, तुमचं घड्याळ दुरुस्त झालेलं आहे का बघण्यासाठी गेला, तुम्हाला दिसलं की तुमचं घड्याळ आहे, तुम्ही ओळखलं, घड्याळ दुरुस्त पण झालेलं होतं, पण त्या घड्याळाची दुरुस्ती करणाऱ्या दुकानाचा मालक कुठं तर चहा पिण्यासाठी बाहेर गेलेला आहे. ह्या संधीचा त्यानं फायदा घेतला, गैरफायदा घेतला आणि त्यानं समजलं की आता नाहीतरी हा घड्याळाची दुरुस्ती करणाऱ्या दुकानाचा मालक इथं नाही आहे. त्यानं ते घड्याळ उचललं. उचलतानाच त्याचा अप्रामाणिकपणाचा उद्देश आहे. काय? तर ह्या घड्याळाच्या दुरुस्तीचे पैसे द्यायचे नाहीत. हे घड्याळ दुरुस्ती करण्यासाठी जे काय मोबदला आहे तो मोबदला त्या मालकाला न देता हे घड्याळ आपण घेऊन जायचं आहे. अप्रामाणिकपणाच्या उद्देशाने त्यानं घड्याळ उचललं. कायदा म्हणतो त्यानं स्वतःच्याच मालमत्तेची चोरी केली. का? कारण जोपर्यंत त्या दुरुस्तीचे पैसे तो देत नाही तोपर्यंत त्या दुकानाच्या मालकासाठी ते घड्याळ हे काय होतं? सिक्युरिटी होती. आणि त्याची त्याने सिक्युरिटी नष्ट केली आणि मोबदला न देता ती घेऊन गेला तर कुठला गुन्हा घडला? चोरीचा गुन्हा घडला. बघा, क हा एला घड्याळ दुरुस्तीसाठी पैसे देणे लागत असेल आणि य याने कर्जाची प्रतिभूती म्हणून कायदेशीरपणे
घड्याळ ठेवून घेतलं असेल आणि याला कर्जाची प्रतिभूती असलेल्या मालमत्तेपासून वंचित करण्याच्या हेतूने कने त्याच्या कब्जातून ते घड्याळ काढून घेतले. येतं लक्षात? म्हणजे तो घड्याळ अप्रामाणिकपणे घेतो, त्यानं काय केलं? चोरी केली. आता तेच उदाहरण वेगळ्या मार्गाने कसं फिरलं बघा. बघा, समजा त्या व्यक्तीनं घड्याळ दुरुस्ती करण्यासाठी त्या दुकानामध्ये ठेवलंय आणि तो ऑफिसला जाताना काय करतोय? तो घड्याळ दुरुस्त झालंय का बघायला जातो. घड्याळ दुरुस्त, त्याला दिसतंय घड्याळ होतं पण घड्याळ दुरुस्त झालेलं नाही. आणि तो मग काय करतो की तो म्हणतो की राहू दे, मला माझं घड्याळ परत दे. तो मालक म्हणतोय, त्या दुकानाचा मालक म्हणतोय की मला आज काल 2 दिवसात वेळ मिळाला नाही, तर मला थोडा वेळ द्या, मी तुमचं घड्याळ दुरुस्त करून देतो. पण त्या घड्याळच्या मालकाने ते ऐकलं नाही आणि त्यानं काय केलं? ते घड्याळ त्याच्या हातातून हिसकावून घेतलं, त्याच्या अंगावर धावून गेला आणि घड्याळ हातातून हिसकावून घेतलं. खरं तर चोरीचा गुन्हा झाला का? चोरीचा गुन्हा नाही झाला. कारण जर ते घड्याळ दुरुस्त केलं असतं तर हा व्यक्ती त्या व्यक्तीला मोबदला देण्यासाठी जबाबदार होता. पण घड्याळ दुरुस्त झालं नव्हतं, त्यामुळे मोबदल्याचा विषय येत नाही, त्यामुळे चोरीचा गुन्हा नाही. पण कायदा म्हणतो इथं चोरीचा जरी गुन्हा नाही झाला तरी गुन्हा झाला हमला, असॉल्ट, सेक्शन 351 असॉल्ट, हमल्याचा गुन्हा झाला. आणि मग कायदा पुन्हा आणखी काय म्हणतो? तुम्ही त्या दुकानामध्ये जो प्रवेश कायदेशीर मार्गाने केलेला होता, घड्याळ तुम्ही आणायला आलता शांततेच्या मार्गाने, पण तुम्ही जाताना काय करून गेला? हमला करून गेला. कायदा म्हणतो जरी तुम्ही दुकानाच्या आत येताना कायदेशीर मार्गाने जरी आला असला तरी आता तुम्ही आत गुन्हा केला, हमला हा गुन्हा केला, त्यामुळे तुमचा मागचा प्रवेश सुद्धा काय झाला? बेकायदेशीर झाला आणि तुमचा गुन्हा झाला फौजदारी पात्र अतिक्रमण. फौजदारी पात्र अतिक्रमण 441. येतं का लक्षात? म्हणजे खरं तर गुन्हा इथं चोरीचा घडलाच नाही. गुन्हा काय घडला हो? गुन्हा इथं घडला हमला आणि फौजदारी पात्र अतिक्रमण. तर असं तेच उदाहरण आहे बघा, वेगळ्या मार्गाने फिरवलं आयोगानं. म्हणजे हे IPC मधलंच उदाहरण आहे. ह्या जवाहिराकडे आपले घड्याळ नियमित करण्यासाठी म्हणजे दुरुस्त करण्यासाठी देतो. ते आपल्या दुकानात नेतो, ज्याबद्दल जवाहिराला तारण म्हणून ते घड्याळ कायदेशीरपणे ठेवून घेता येईल अशा प्रकारे कोणतंही ऋण याकडून देय नसून तो दुकानात उघडपणे शिरतो. म्हणजे ऋण कुठलंही द्यायचं नाहीये, कारण घड्याळ दुरुस्तच केलेलं नाही. याच्या हातातून घड्याळ हिसकावून घेऊन तो निघून जातो. या बाबतीत ने फौजदारी पात्र अतिक्रमण आणि हमला हा गुन्हा केला असला तरी त्यानं काय केली नाही हो? चोरी केली नाही. कारण त्यानं जे केलं तिथं अप्रामाणिकपणाचा हेतू नव्हता. अप्रामाणिकपणाचा हेतू कधी असता? जर त्यानं ते घड्याळ दुरुस्त केलं असतं आणि तुम्ही त्याचा मोबदला टाळण्यासाठी मग जर घड्याळ तुम्ही घेऊन गेला असता तर ती गोष्ट वेगळी होती. त्यामुळे कुणाला तरी गैरलाभ होईल, कुणाला तरी गैरहानी होईल हा उद्देश होता का? नाही. त्यामुळे अप्रामाणिकपणाचा उद्देश नाही, म्हणजेच चोरीचा गुन्हा नाही. मात्र कायदा म्हणतो गुन्हा हमला आहे आणि तुम्ही कायदेशीर मार्गाने जरी प्रवेश केला असला तरी तो मागावून बेकायदेशीर झाला. सेक्शन 441 काय म्हणतो? कायदेशीर मार्गाने जरी प्रवेश केला आणि जर तुम्ही आज जाऊन एखादा गुन्हा केला किंवा त्या कब्जा मालकाच्या बाबतीत त्याचा काय अपमान केला, त्याला त्रास दिला, त्याला नुकसान पोहोचवलं तर गुन्हा घडला फौजदारी पात्र अतिक्रमण. म्हणजे जाताना तुम्ही कायदेशीर मार्गाने गेला पण आज जाऊन गुन्हा केला तर कायदा म्हणायला लागला तुमचा मागचा प्रवेश सुद्धा काय झाला? बेकायदेशीर झाला आणि गुन्हा झाला फौजदारी पात्र अतिक्रमण. त्याला आपण म्हणतो क्रिमिनल ट्रेसपास, सेक्शन 441. पुढं बघा, म्हणजे एकच उदाहरण कसं फिरतंय, तुमचा दृष्टिकोन कसा पाहिजे हे मी इथं सांगतोय. आपलं हे नवीन 5वी आवृत्ती थोड्याच दिवसात येते. या आवृत्तीमध्ये खूप काही बदल आपण केलेले आहेत. तुमच्या परीक्षेची प्रत्येक गरज यातून पूर्ण होईल. त्यामुळे आपलं लेक्चर, मग तुम्ही पुण्यामध्ये असाल तर ऑफलाईन लेक्चर वर्गातलं असेल किंवा तुम्ही पुण्याच्या बाहेर असाल तर या वर्षीपासून मी ऑनलाईन पण बॅच सुरू केलेली आहे. आत्तापर्यंत संपूर्ण महाराष्ट्र आपलं पुस्तक वाचतच आलेलं आहे. त्याच्या आधारावर हजारो विद्यार्थी PSI झालेले आहेत.
पण जे विद्यार्थी अभ्यासासाठी पुण्यात आहेत तर त्यांनाच फक्त मी ऑफलाईन स्वरूपात आत्तापर्यंत उपलब्ध होतो, कारण पुणे सोडून मी इतर कुठेही ठिकाणी मी शिकवण्यासाठी जात नाही. त्यामुळं पुण्यातल्याच लोकांसाठी आत्तापर्यंत मी प्रत्यक्षदृष्ट्या ऑफलाईनसाठी उपस्थित होतो. मात्र सध्या मी ऑनलाईनच्या माध्यमातून, आपल्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून, ऑनलाईन बॅचच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रासाठी उपलब्ध आहे. येतं का लक्षात? तर आपली बॅच आणि हे नवीन येणारं पुस्तक याच्या व्यतिरिक्त तुम्हाला बाकी काही करायची गरज नाही. इतकं सुंदर पुस्तक केलेलं आहे. आयोगानं विचारलेला प्रत्येक प्रश्न मी वेगळ्या कलरनं दाखवला आहे. प्रत्येक करंट अपडेशन केलेलं आहे. जेवढ्या दुरुस्ती आहेत तेवढ्या दुरुस्ती आहेत. परीक्षाभिमुख आणखी परीक्षेमध्ये भर पाडले. जसा आयोग बदलतोय, आयोग ज्या स्टेजला आता आहे तिथून पुढं आणखी 10 पावलं गेलेलो आहे आपण पुढं. म्हणजे आयोगाची जेवढी गरज आहे, जेवढा आयोग जास्तीत जास्त अवघड प्रश्न विचारू शकतं, त्याच्या आणखी 10 पावलं पुढं गेलेलो आहे आपण. त्यामुळे तुम्हाला सगळ्या प्रश्न तुमचे या पुस्तकातून आणि आपल्या बॅचमधून कव्हर होतील. प्रश्नांच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर प्रत्येक विषय झाल्यानंतर मी त्याच्या पाठीमागे प्रश्न दिलेले आहेत आणि त्या प्रश्नामध्ये सुद्धा प्रत्येक प्रश्न कोणत्या प्रकरणावर आहे, प्रत्येक प्रश्न कोणत्या सेक्शनवर आहे, प्रत्येक प्रश्न जिथं कुठं तिथं आवश्यक स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे, तसं संक्षिप्त आणि आवश्यक स्पष्टीकरण पण दिलेलं आहे. त्यामुळं ऑल इन वन सगळंच तुम्हाला एकाच ठिकाणी उपलब्ध आहे. तुम्हाला बाकी कशावरही अवलंबून राहण्याची गरज नाही. आपली बॅच मग तुम्ही ऑफलाईन करा किंवा ऑनलाईन करा आणि हे पुस्तक. आणि सध्या मग आपल्याकडे आपलेच जुन्या बॅचचा विद्यार्थी आहे अविनाश वाघमारे, सध्या PSI पदावर रुजू आहे आणि त्यांनी आयोगाच्या प्रश्नांचं अगदी सखोल स्पष्टीकरण केलेलं आहे. हे पुस्तक मात्र सध्या बाजारात आलेलं आहे. तर प्रचंड प्रमाणामध्ये ह्या पुस्तकाला मागणी आहे. तुमच्या जवळच्या बुक स्टोअरवर हे पुस्तक उपलब्ध असेल तर तिथून तुम्ही हे पुस्तक घेऊ शकता. तुम्हाला खूप फायदा होईल. पुढं आता ह्याच्यामध्ये आणखी एक उदाहरण अशा पद्धतीचं आहे बघा. चोरीमध्ये आता आपण अभ्यासिकेमध्ये अभ्यास करतो आणि मग समजा PSI मुख्य परीक्षेची तुम्ही तयारी करताय, आपलं कायद्याचं पुस्तक तुम्ही वाचताय आणि एका दिवशी काय होतं की ते पुस्तक तुमचं घरी विसरतं आणि तुम्हाला अचानक काहीतरी आठवतं आणि त्या पुस्तकामध्ये तुम्ही रेफरन्ससाठी ते पुस्तक ते पान उघडून तुम्हाला बघायचं असतं की तिथं काय, म्हणजे तुम्हाला जे वाटतं की मला ते पटकन बघायचं आहे, पण पटकन बघायचं आहे, एखादा आयोगाचा प्रश्न सोडवत आहे आणि तुम्ही म्हणताय की आपल्याला ह्याचं उत्तर आपल्या पुस्तकातून बघायचं आहे आणि त्यावेळेस मात्र बरोबर आपलं पुस्तक तुमच्याकडे उपलब्ध नाही आहे. तर तुम्ही घरी विसरून, रूमवर विसरून आलेलं आहे. मग तुम्हाला दिसतं की अभ्यासिकेमध्ये सगळ्याकडे ते पुस्तक आहे. येतं का लक्षात? तर PSI मुख्य परीक्षा देताना सगळ्या अभ्यासिकेमध्ये प्रत्येक कंपार्टमेंटवर तुम्हाला आपलं पुस्तक दिसेल. तुम्ही ज्यावेळी विद्यार्थी सांगतात परीक्षा सेंटरला आम्ही ज्यावेळी जातो त्यावेळी संपूर्ण प्रत्येक सेंटर एकाच कलरचं झालेलं असतं, कारण प्रत्येकाच्या हातामध्ये परीक्षेच्या हॉलपर्यंत जाईपर्यंत ते पुस्तक लोक चाळत असतात, विद्यार्थी चाळत असतात. एवढी विश्वासार्हता आपल्या पुस्तकानं आत्तापर्यंत निर्माण केली आणि अर्थात त्याला आत्तापर्यंत तुम्ही प्रचंड प्रमाणामध्ये प्रतिसाद दिला आहे. तर त्याबद्दल तुमचं सुद्धा मनपूर्वक आभार आहेत. आणि मग ह्या पुस्तकाच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर ते पुस्तक तुमच्याकडे आता खरं तर सध्या नाही, मात्र आयोगाचं काही तर तुम्ही प्रश्न वाचताय त्याचं उत्तर शोधण्यासाठी तुम्हाला पुस्तक पाहिजे, पण तुम्हाला बाकीच्या टेबलवर पुस्तक दिसतंय. मग जर समजा ते पुस्तक तुम्ही दुसऱ्याच्या टेबलवरनं उचलताय, दुसऱ्याच्या कंपार्टमेंट किंवा टेबलवरनं ते पुस्तक उचलताय, तर मग दुसऱ्याच्या टेबलवरून ते पुस्तक उचलताय तर कायदा म्हणतो ती पुस्तक जंगम मालमत्ता आहे, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी हलवलं, खरं तर त्या कंपार्टमेंटचा कब्जा हा त्या दुसऱ्या विद्यार्थ्याचा आहे आणि ते पुस्तक तुम्ही हलवलं तर चोरीचा गुन्हा घडला का? तर चोरीचा गुन्हा घडण्यासाठी आणखी एक महत्त्वाचं, सगळं झालं पण एक महत्त्वाचं काय, अप्रामाणिकपणाचा उद्देश आहे का? म्हणजे ते पुस्तक उचलल्यानंतर त्याला परत न करण्याच्या हेतून तुम्ही उचलताय का? हा एक विषय आहे. जर समजा तसं पण नाही, म्हणजे तुम्ही त्याला परत, तुम्हाला जेवढा काही प्रश्नाचं उत्तर पाहिजे त्यासाठी चाळून तुम्हाला ते पुस्तक परत करण्याच्या हेतून तुम्ही उचललं, म्हणजे चोरीचा गुन्हा नाही. आणखी एक प्रश्न असा आहे की त्या विद्यार्थ्याची ते करण्यासाठी संमती आहे का? ते पुस्तक तुम्ही जे घेताय ते पुस्तक घेण्यासाठी त्या विद्यार्थी मित्राची तुम्हाला संमती आहे का?
तर प्रश्न पुन्हा कायदा हा प्रश्न विचारतो, संमती ही स्पष्ट संमती नसली तर उपलक्षित संमती असली तरी चालेल, इम्प्लाइड कन्सेंट असली तरी चालेल. म्हणजेच काय, ते पुस्तक उचलताना जर तुमच्या मनामध्ये सद्भावपूर्वक काय तुम्हाला वाटतंय, सद्भावपूर्वक तुम्हाला वाटतंय की पुस्तक घेऊन तात्पुरत्या स्वरूपात पुस्तक वाचण्यासाठी जर मी घेतोय तर त्या माझ्या मित्राची, त्या विद्यार्थी मित्राची मला यासाठी संमती आहे, असं जर तुम्हाला सद्भावपूर्वक वाटत असेल या गोष्टीसाठी, त्या व्यक्तीची जरी, आता तो स्पष्ट संमती देण्यासाठी सध्या तिथं उपस्थितच नाही, तो खाली कुठेतरी चहा प्यायला गेलेला आहे, अभ्यास करता करता कंटाळाला म्हणून चहा प्यायला गेलाय, आणि तुम्हाला त्याच्या अनुपस्थितीमध्ये, तो प्रेझेंट नसताना तुम्हाला पुस्तक पाहिजे, आणि ते पुस्तक ज्यावेळी तुम्ही उचलताय त्यावेळेस तुमच्या मनामध्ये सद्भावपूर्वक हेतू काय हे करायला त्याची मूकसंमती असेल किंवा उपलक्षित संमती असेल किंवा इम्प्लाइड कन्सेंट असेल. जरी स्पष्ट संमती नसली तर काय, उपलक्षित संमती असेल तर चोरीचा गुन्हा होणार नाही. पण जर समजा ते पुस्तक तुम्ही सुरुवातीला चांगल्या प्रामाणिक म्हणजे अप्रामाणिकपणाचा तुमचा हेतू नव्हता, म्हणजे चोरी नाही झाली, सद्भावपूर्वक समजताय की असं पुस्तक तात्पुरत्या स्वरूपात घेण्यासाठी त्याची कुठली हरकत नसेल, तर मग चोरीचा गुन्हा नाही. पण तुमच्याकडे ते पुस्तक तसंच राहिलं, 4, 5, 10 दिवस पुस्तक तसंच राहिलं, आणि तुमच्या लक्षात आलं की नाही त्याला कळालंच नाही, आणि पुस्तक तर सगळ्याची सारखीच दिसत आहेत, तर त्यामुळे त्याला ओळखू पण येणार नाही, ते पुस्तक तसंच तुम्ही तुमच्याकडे ठेवून घेतलं किंवा ते पुस्तक दुसऱ्याला विकून टाकलं. आता कायदा म्हणतो गुन्हा झाला. पण मित्रांनो हे लक्षात ठेवा, इथं चोरीचा गुन्हा होत नाही, तरीसुद्धा इथं चोरीचा गुन्हा होत नाही. आता गुन्हा काय झाला हो, फौजदारी पात्र अपहार. येतं लक्षात, त्या मालमत्तेचा तुम्ही कब्जा मालक नाही, तरीसुद्धा तुम्ही स्वतःसाठी याचा वापर केला, अप्रामाणिकपणाच्या हेतूनं वापर केला, तर कायदा म्हणतो फौजदारी पात्र अपहार झाला. सेक्शन 403. चोरीचा गुन्हा 378 झाला का, नाही. गुन्हा कुठला झाला, 403 अंतर्गत फौजदारी पात्र अपहार. आता फौजदारी पात्र अपहार का झाला हो, कारण चोरीचा गुन्हा होण्यासाठी तुम्ही काय करावं लागते हो, दुसऱ्या व्यक्तीच्या कब्जातून मालमत्ता उचलून घ्यावी लागते, त्यावेळी चोरीचा गुन्हा होतो. पण आता तुम्ही गुन्हा कधी झालाय हो, कब्जा तुमच्याकडेच होता, सुरुवातीला कब्जा दुसऱ्याकडे होता, मग तुम्ही घेतलेला होता, आता बरेच दिवस झालं पुस्तक तुमच्याकडे आहे, आणि आता मग तुमची नीतिमत्ता फिरली, आणि तुम्ही काय केलं, नीतिमत्ता फिरली, तुम्ही ते पुस्तक विकलं किंवा स्वतःसाठी वापरलं, म्हणजे आता कब्जा हस्तांतरित झाला का हो, कब्जा हस्तांतरित झाला नाही. कायदा म्हणतो कब्जा हस्तांतरित झालाच नाही तर आता चोरीचा गुन्हा होणार नाही. आता कुठला गुन्हा झाला मग, फौजदारी पात्र अपहार. तर हे छोटे छोटे फरक तुम्हाला कळायला पाहिजेत. ओके, उदाहरणं बघा, एकानंतर 2 उदाहरणं आहेत, मी घेतो. क चे येशी मैत्रीपूर्ण संबंध असल्याने क हा यच्या अनुपस्थितीमध्ये, गैरहजेरीमध्ये यच्या ग्रंथालयात जातो आणि एक पुस्तक नुसते वाचून परत करण्याच्या उद्देशाने, काय हो, नुसते वाचून परत करण्याच्या उद्देशाने, ते अप्रामाणिकपणाच्या उद्देशाने आहे का, नाही. क हा यने स्पष्टपणे संमती दिली नसताना, संमती स्पष्टपणे आहे का, नाही, स्पष्टपणे संमती दिली नसताना ते पुस्तक नेतो. या बाबतीत यचे पुस्तक वापरण्याकरता यची उपलक्षित संमती, कशी संमती, इम्प्लाइड कन्सेंट आहे अशी क ची कल्पना केली असावी. कने तशी कल्पना केलेली असावी, तशी शक्यता आहे. क ची जर तशी समजूत झाली असेल की बाबा असं पुस्तक घेण्यासाठी त्याची कुठली हरकत नसेल, त्याची गर्भित अर्थानं संमती असेल, असं जर त्याची समजूत झाली असेल, आणि अर्थात ती समजूत सद्भावपूर्वक पाहिजे, तर क ने चोरीचा गुन्हा केलेला नाही, क ने चोरी केली असे होत नाही. तर आयोग असा प्रश्न विचारतंय, तर क ने कोणता गुन्हा केला, तर क ने चोरीचा गुन्हा केलेला नाही. इथं कोणताच गुन्हा नाही, इथं कोणताच गुन्हा केला नाही. मालमत्तेचा अपहार पण नाही. मालमत्तेचा अपहार कोणत्या स्टेजला आहे, आता हा पुढच्या स्टेजला आहे. आता हे दुसरं नवीन उदाहरण आहे. ओके, इथं उदाहरण ॲक्च्युली मी घेतलं नाही, तर हेच उदाहरण पुन्हा वेगळ्या मार्गाने, म्हणजे ते ॲक्च्युली ह्या सेक्शनमध्ये दिलेलं नाही, 378 मध्ये दिलेलं नाही, ते सेक्शन 403 मध्ये दिलेलं आहे. हेच उदाहरण परत काय दिलं की त्यानं असं समजला तो आता की आता ते पुस्तक आता त्याला कळत नाही, आणि तो पुस्तक त्यानं स्वतःसाठी पुढच्या स्टेजला वापरलं किंवा विकून टाकलं, तर आता मालमत्तेचा काय झाला, फौजदारी पात्र अपहार झाला. एक शेवटचं एक उदाहरण मी घेतो.
आता बघा इथं काय बघा, ए हा भिकारी आणि बी ही घरातली एखादी महिला आहे. बी ही एखादी महिला आहे. आता भिकारी भीक मागण्यासाठी एका घरी जातो आणि तो घरामध्ये असलेली महिला आहे, त्या घरातला जो काही कर्ता पुरुष आहे तर तो कामानिमित्त कुठेतरी बाहेर ऑफिसला गेला किंवा कामावर गेलेला आहे. घरामध्ये महिला आहे आणि हा भिकारी घराच्या अंगणात येतो आणि म्हणतो की ताईमाई मला माझ्या अंगावरचे कपडे फाटलेले आहेत, मला कपडे नाहीत, तर तुमच्या घरामध्ये जे काही जुनेपाने काही पॅन्ट शर्ट असेल तर मला द्या. आणि ती महिला स्वतःच्या खरं तर पॅन्ट शर्ट कोणाचे आहेत, ह्या महिलेच्या नवऱ्याचे आहेत आणि ही महिला स्वतःच्या नवऱ्याचे ते शर्ट पॅन्ट भिकाऱ्याला देते. खरं तर काय कपडे जंगम मालमत्ता आहे. पुन्हा एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी कपडे हल्ले, पण ए व्यक्तीच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर याची समजूत काय होती, ए व्यक्तीची समजूत काय होती, तर ए व्यक्तीची अशी समजूत होती, ते कपडे बघा हे कृत्य कसं आहे बघा, ते कपडे घेताना ए ह्या भिकारीची समजूत काय होती, त्या नवऱ्याचे कपडे देण्यासाठी त्याच्या बायकोला अधिकार आहे, ती मुख्तियार आहे, ती स्वतंत्र आहे, तिच्या नवऱ्याचे जुनेपाने कपडे देण्यासाठी तसा तिला अधिकार आहे, ती मुख्तियार आहे, ती स्वतंत्र आहे, असं जर ए हा भिकारी समजत असेल तर कायदा म्हणतो ह्या भिकाऱ्यानं चोरी केली नाही. म्हणजे प्रत्यक्षात त्या कपड्याचा मालक नवरा आहे तिचा, पण त्याच्या वतीनं ह्या महिलेने दिलंय आणि ए व्यक्ती काय समजतोय, हे कपडे देण्यासाठी त्या महिलेला तेवढा अधिकार आहे. हा जर तो सद्भावपूर्वक भिकारी समजत असेल तर चोरीचा गुन्हा नाही घडला बघा. येतं लक्षात. पण आता दुसरं उदाहरण आहे. दुसरं उदाहरण काय, समजा ए हा ह्या बी ह्या महिलेचा प्रियकर आहे, कायद्यानं शब्द वापरलाय यार, प्रियकर, कायद्यानं पुढं आहे पुढच्या सेक्शनमध्ये, पुढच्या उदाहरणामध्ये हे शब्द आहे. तर ए हा व्यक्ती आता भिकारी नाही, ए हा व्यक्ती ह्या महिलेचा प्रियकर आहे, ए हा व्यक्ती ह्या बी ह्या महिलेचा यार आहे किंवा प्रियकर आहे. आणि मग ही महिला तिच्या नवऱ्याचे काय दागदागिने, अंगठी किंवा काय दागदागिने, महत्वाच्या ज्या काही वस्तू आहेत, ही महिला ह्या ए ह्या व्यक्तीला देते. नवरा घरी नाहीये, नवरा घरी नाही आणि ही महिला हे कपडे कोणाला देते, हे दागदागिने कोणाला देते, नवऱ्याचे ह्या तिच्या प्रियकराला देते. ए हा प्रियकर आहे त्याला देते. आता कायदा म्हणतो चोरी झाली का, तर चोरी झाली. का, कारण ए हा त्या महिलेचा यार हा सद्भावपूर्वक असा समजतोय का हो की त्या महिलेला तिच्या नवऱ्याचे दागदागिने देण्यासाठी नवऱ्याची उपलक्षित संमती आहे असं सद्भावपूर्वक ए व्यक्ती समजतोय का, नाही. कुठला तरी नवरा स्वतःचे दागिने बायकोला सांगेल का तुझ्या प्रियकराला देऊन टाक म्हणून, नाही. त्यामुळे कायदा काय सांगतो, इथं चोरी झाली. कारण ए हा तिचा यार किंवा प्रियकर प्रामाणिकपणे सद्भावपूर्वक असं समजत नाही की या गोष्टीला त्या महिलेला नवऱ्यानं परवानगी दिली आहे किंवा उपलक्षित संमती नवऱ्याची आहे, असं सद्भावपूर्वक कोण समजत नाही, तिचा प्रियकर समजत नाही. तर गुन्हा हा चोरीचा झालेला आहे. भिकाराच्या बाबतीत नाही होत, पण याराच्या बाबतीत झाला. बघा तेच उदाहरण आहेत बघा. क हा यच्या पत्नीकडे भिक्षा मागण्यासाठी जातो. ती कला पैसे, अन्न, वस्त्र देते. ते तिचा पती ये याचे कपडे आहेत किंवा पैसे आहेत किंवा अन्न आहे. तर हे कला माहीत आहे, हे तिच्या नवऱ्याचे कपडे वगैरे आहेत, भिकाऱ्याला माहीत आहे. या बाबतीत यच्या पत्नीला भिक्षा देण्याची मुख्तियारी आहे, स्वतंत्र आहे. मुख्तियार आहे म्हणजे काय, स्वतंत्र आहे, अशी कने कल्पना केलेली असावी अशी शक्यता आहे. क ची अशी समजूत असल्यास त्यानं चोरीचा गुन्हा केला असं होत नाही. पण तेच उदाहरण यारच्या बाबतीत काय म्हणजे आयपीसीने दिलंय. क हा यच्या पत्नीचा यार आहे, प्रियकर आहे. जी मौल्यवान मालमत्ता तिचा पती याची असल्याने आणि जी देण्याची मुख्तियारी तिला येकडून मिळाली नसल्याचे, मुख्तियारी आहे का हो, मुख्तियारी तिला येकडून मिळाली नसल्याचे कला माहीत आहे. कला माहीत आहे, त्या यारला प्रियकरला माहीत आहे की असं दागदागिने महिलेनं देण्यासाठी नवऱ्यानं संमती दिलेली नाही आहे.
हे त्या यारला माहीत आहे, प्रियकरला माहीत आहे. अशी मालमत्ता ती क ला देते. क ने ती मालमत्ता अप्रामाणिकपणे घेतल्यास तो चोरी करतो असं म्हटलं जाईल. बरोबर. इथं यार काय झाला हो, किंवा प्रियकर हा चोर झाला. पण कायदा म्हणतो ही महिला मात्र चोर नाही. चोर कोण आहे हो? हा यारच चोर आहे. येते लक्षात. इथे याही उदाहरणामध्ये चोरी केली, पण चोरी महिलेने नाही केली. कायदा काय म्हणतो? चोरी ह्या प्रियकराने केली. येते लक्षात. ओके. तर आपली जर तुमच्या काही मित्रमंडळी किंवा तुम्ही पुण्यामध्ये असाल तर आपली 13 सप्टेंबरला संध्याकाळी 5:30 वाजता ऑफलाईन बॅच आहे. ती बॅच आपला क्लास जो शिवाजी मंदिर संस्था सदाशिव पेठेत पेरुगेट पोलीस चौकीच्या पाठीमागं आहे. तर आपल्या दुसऱ्या प्रिमायसिसमध्ये हा क्लास नाही होत. तर आपलं जे नवीन प्रिमायसिस आहे तर तिथं ही बॅच होते शिवाजी मंदिर संस्थेमध्ये. तर 13 सप्टेंबरला संध्याकाळी 5:30ला बॅच आहे. तर प्रचंड प्रमाणामध्ये फोन आहेत. तर त्यामुळं प्रत्येकच विद्यार्थ्याला आपण ॲडमिशन देऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे की त्यामुळं जेवढे काही सुरुवातीचे काही विद्यार्थी आहेत तर त्यांनाच प्रवेश मिळेल. कारण कोविड नियमांमुळे सुद्धा आपल्याला हॉल भरून ॲडमिशन देता येत नाहीत किंवा खूप जास्त विद्यार्थ्यांना ॲडमिशन देता येत नाहीत. त्यामुळे आपल्याला मर्यादितच प्रवेश ठेवावा लागणार आहे. तर त्यामुळं तुम्ही जर पुण्यात असाल किंवा तुमचे मित्रमंडळी पुण्यामध्ये असेल तर पहिले मोफत कार्यशाळा आहे तर त्याचा लाभ घेऊ शकता इच्छा असेल तर. ओके. तर आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपण नेमका गुन्हा कशा पद्धतीने घडतो, आयोग नेमकं उदाहरणावर कसा प्रश्न विचारतं, एकच उदाहरण वेगवेगळ्या मार्गाने कसं विचारलं जातं, तर या सगळ्या गोष्टींचा आपण एकदम विस्तृतपणे चर्चा केली. असेच व्हिडिओ घेऊन आपण यानंतर सुद्धा भेटत राहू. आजच्या लेक्चरपुरतं इथंच थांबू. धन्यवाद.